रितू तावडेजी नमस्कार। खरं तर पहाटे ही घटना घडलेली आहे। घाटकोपरमध्ये दरड कोसळली आहे आणि 6 जण अडकलेले आहेत। हं. मी आता पूर्ण माहिती घेतली सदर घटनेची आणि मी आता स्वतःही तिथे निघाले. घाटकोपर मधील एलवॉर्ड चिरागनगर राठोड मेडिकल स्टोअर त्या ठिकाणी ही घटना घडली आहे. गौसिया चाळ त्या ठिकाणी लँड स्लायडिंग झालेले आणि जवळपास एका घरावरती ती दरड कोसळली आहे आणि जवळपास 5 ते 6 घरं, एक नाहीये, माहितीनुसार मला वाटतं 5 ते 6 घरं त्या ठिकाणी बाधित झाली असून 6-7 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे आता माझ्याकडे. त्या ठिकाणी मी आता निघते त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि पूर्ण आमची मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन ची टीम जी आहे आणि NDRF ची जी पण टीम आहे, वॉर्डचे कर्मचारी, संपूर्ण सगळे लोक त्या ठिकाणी उभे काम करतात. युद्ध पातळीवरती काम सुरू आहे त्या ठिकाणी लोकांना वाचवण्याचं आणि आता मी सुद्धा पोहोचते तिकडे. परंतु रितू तावडेजी अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये हे सगळे नागरिक या ठिकाणी राहत आहेत, त्यामुळे पालिकेकडून यांना नोटीस बजावण्यात आलेली होती काय आधी? मी आता गेल्यानंतर सगळी माहिती घेते. मी पोहोचते घटनास्थळी, सगळी माहिती घेते. त्या ठिकाणी काय झालं, काय परिस्थिती होती, त्यांना नोटीस दिल्या होत्या की नाही, त्यांची घरं अगदीच त्या ठिकाणी असलेल्या डोंगर दरड त्या ठिकाणी लागून होती का, ही सगळी माहिती आता तिकडे गेल्यावरती मला कळणार. रितू तावडेजी आम्ही स्थानिक आमदार असतील, नगरसेवक असतील यांच्याशी देखील बोललेलो आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की या नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सांगितलेलं होतं, मात्र नागरिकांनी काही स्थलांतर केलेलं नाहीये, त्यामुळे प्रशासनाकडून या नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत? टिळकनगरला मला वाटतं ते अण्णाभाऊ साठे व्हायटल प्रोजेक्ट त्याचंही काम चालू आहे. तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी असलेल्या घरांना नोटीस दिली होती. धोकादायक असणार तर नक्कीच महानगरपालिकेकडनं वारंवार नोटीस बजावल्या पण जातात. काही नागरिक त्याचं पालन करतात, काही निघायला मागत नाही, अशातली पण परिस्थिती असते. तर त्या सगळ्या गोष्टीचा आढावा आता मला तिकडे गेल्यानंतर कळेल, तो सगळा मी घेते आढावा. रितू तावडेजी तुम्ही म्हणताय तसं काही नागरिक हे नोटीस बजावल्यानंतर स्थलांतर करतात, मात्र काही नागरिक करू शकत नाहीत, त्यांच्या देखील काहीतरी अडचणी असू शकतात. यासाठी प्रशासन नेमकं काय करणार आहे त्यांना मदत करण्यासाठी? अडचणी अशा असतात की घर त्यांना घाटकोपरमध्येच हवं असतं. ज्यावेळी आपल्याला कळतं की वॉर्डमध्ये आपण इस्टेटला माहिती घेतो की आपण घाटकोपरमध्ये किती PAP घेतलेल्या आहेत, मग त्या SRAच्या असतील, काही बांधकाम क्षेत्रातल्या PAP असतील, तर जेवढ्या उपलब्ध असतात तेवढ्या आपण त्यांना वाटप करण्याचं काम करतो. पण कधी कधी घाटकोपरमध्ये नसतात PAP, आपल्याला त्यांना दुसरीकडे पाठवावं लागतं. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी विक्रोळीला वर्षानगरला पाठवतो किंवा जस्ट आता मुलुंडला लागून पिरामल म्हणून आपण PAP ची टावर बांधली, तिकडे पाठवण्यासाठी त्यांना आपण आग्रही असतो. पण काही वेळा लोक जायला मागत नाही, त्यांना तिथेच घाटकोपरला हवं असतं, अशातला काही विषय असतो, त्यामुळे ते जायला मागत नाही. आणि मग आपण त्यांना नोटीस बजावून वारंवार सांगतो की तुम्ही डेंजर झोन मध्ये त्या ठिकाणी राहताय, तुम्ही राहू नका तिथे. पण आता ह्या गोष्टी मी चर्चा यासाठी एवढ्यासाठी जास्त लांबवत नाही, कारण मला तिथे गेल्यानंतर कळेल की नक्की परिस्थिती काय होती, त्यांना नोटीस दिली होती का की नाही दिली होती, ह्याची सगळी माहिती घेऊन मी सांगेन. रितू तावडेजी खरं तर ही दृश्य देखील आमच्या समोर आलेली आहेत आणि या डोंगराचा जो भाग कोसळलेला आहे त्याच्या वर देखील घरं असल्याचं दिसतंय, त्यामुळे त्यांच्यासाठी आता नेमकं काय करण्यात येणार आहे? आता त्यांना मग लवकरात लवकर तिथून आम्हाला दुसरीकडे आम्हाला शिफ्ट करावंच लागेल. तात्पुरतं आपण कुठल्या शाळेत वगैरे पाठवून देतो, त्यांना राहण्याची जागा उपलब्ध करून देतो जर अशा डेंजर झोन मध्ये असतील तर. तर हे लवकरात लवकर करावंच लागेल. जर उर्वरित काही घरं असतील आणि अशा डेंजर झोन मध्ये असतील, लँड स्लायडिंग व्हायला तिथे जर माती भुसभुशीत असेल आणि ती जर कळली, तर अशा वेळी आपण त्या ठिकाणी कंपल्सरी त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणाहून आपण त्यांना हलवतो. अगदी धन्यवाद रितू तावडेजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी बातचीत केलीत, याबद्दल आभार.